तर ड्रीम बजेट असं संबोधित केलं आहे मुख्यमंत्र्यांनी. खरं तर आपण त्याच बजेटबद्दल आणि जो मोठा दिलासा मिळालेला आहे मध्यम वर्गाला त्याच्याबद्दल बोलतोय. आपल्याबरोबर आदिती आहेत. आदिती, पॉलिसीबद्दल खूप चर्चा झाली, आधी चर्चा झाली. 1 2 3 4 5 महत्त्वाचे मुद्दे आणि जो सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा मोठा निर्णयाचा अर्थातच कौतुक केलंच पाहिजे. 12 लाखांनी दिलेली मोठी स्माईल सगळ्यांच्या तोंडावरती ती अजून आहेच आणि ती कंटिन्यू राहो. आपण आधी म्हणलं होतं की ह्याच्या आधी बजेटच्या आधी म्हणलं होतं की लोकांच्या हातात खेळता पैसा असावा, क्रयशक्ती वाढावी पॉलिसी म्हणून. तर ते लगेचच आपल्याला इथे दिसलंय 12 लाखाच्या स्वरूपामध्ये. पॉलिसी म्हणून अजून एक बघायला गेलं तर कॅन्सरचं बऱ्यापैकी मेन्शन बजेटमध्ये झालेलं आहे की कॅन्सरमध्ये प्रत्येक जिल्ह्यावर त्यांनी एक डे केअर सेंटर ओपन करायचं ठरवलेलं आहे. 36 मेडिसिन्स त्यांनी कॅन्सरचे कस्टम्स फ्री केलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन रेमेडियल वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी त्या कॅन्सर बेस्ड जे काही आहे ते त्यांनी प्रमोट केलेलं आहे. थोडक्यामध्ये कुठेतरी हा इनडायरेक्टली बघायला गेलं तर पॉलिसी हे जर का सोल्युशन्स असतील तर कॅन्सर वाढतोय असा कुठेतरी एक तो सिग्नल आहे. मग ह्याचं खरं उत्तर हे क्युरिंग पार्टमध्ये आहे ॲज अ पॉलिसी मेकर की फक्त तुम्ही मेडिसिन स्वस्त करा, की त्याच्यामध्ये रिसर्च केला गेला पाहिजे. मग त्या रिसर्च बेस का काही कुठली पॉलिसी आलेली नाही की रिसर्चला फंडिंग किंवा रिसर्चला पर्टिक्युलरली कॅन्सर रिसर्चबद्दल मी बोलते. जर त्याचा रेमेडियल म्हणजे कॅन्सर झाल्यावर तुम्ही डे केअर करताय, कॅन्सर झाल्यावर तुम्ही औषधं स्वस्त करताय, त्याच्याऐवजी कॅन्सर होऊ नये किंवा ज्यांचा होतोय तो सबस्टॅन्शियली कमी करण्यासाठी रिसर्च मेडिकल रिसर्चसाठी काही पॉलिसीचे मेन्शन्स ह्याच्यात आत्ता तरी आम्हाला दिसलेले नाही आहेत. पण अर्थातच पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना हा दिलासा देणार आहे. पण हा फंडामेंटल रिझनिंग म्हणजे मी जसं पहिल्यापासून म्हणते की पॉलिसी म्हणून तुम्ही जर करणार असाल तर रूट कॉजवरती जाऊन सॉल्व्ह करण्यासाठी कॅन्सर जर असेल तर रिसर्च इन्स्टिट्यूटला जास्ती फंडिंग केलं गेलं पाहिजे. हां बोला ना, बोला. दुसरं असं आहे की एज्युकेशनमध्ये त्यांनी काही सीट्स एक्स्ट्रा डिक्लेअर केलेले आहेत. 6,500 IITच्या सीट्स, 10,000 या वर्षी मेडिकलच्या सीट, परत पुढच्या 5 वर्षामध्ये 75,000 मेडिकलच्या सीट्स. मग आता प्रश्न असा परत येतो की मेडिकल आणि IIT एवढेच फक्त एज्युकेशनल सेक्टरला फोकस करण्याची परत आपण तोच फोकस करतोय, ट्रॅडिशनल फोकसेस. आता AI जे टेक ओव्हर करतोय जिथे एम्प्लॉयमेंट अपसाईड डाऊन बदलणार आहे किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जिथे 45% सरांनी मगाशीच सांगितलं होतं की 45% आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करतो. मग इथे कुठलेही रिफॉर्म्स अजून आम्हाला अपेक्षित आहेत ॲज अ पॉलिसी मेकर्स. हे आहेत ते वेलकमच आहेत. अर्थातच जास्ती लोकांना इंजिनियर आणि मेडिकलची स्वप्न पूर्ण करण्याला मदत होणार आहे. पण एज्युकेशनल सेक्टरमध्ये जिथे जास्ती एम्प्लॉयमेंट ऑलरेडी आहे तिथे स्ट्रक्चर्ड काहीतरी करण्याची अपेक्षा आम्हाला होती आणि ती पुढच्या काही दिवसात अपेक्षाचा थोडासा आपण म्हणू शकतो भंग असा नाही पण त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आता इथे सगळे बसलेल्यांमध्ये मी आणि भारती या एका पर्टिक्युलर वुमन क्लासला रिप्रेझेंट करतो आणि त्या क्लाससाठी नक्की काय आहे, वुमनसाठी काय आहे, तर अर्थातच सगळ्यांबरोबर आम्हालाही 12 लाखाचा बेनिफिट आहे. हा तर टॅक्स बेनिफिट आहेच आहे. पण त्या पलीकडे जाऊन इंडियन पोस्टल महिला बँकचं पुनरुज्जीवन करण्याचं त्यांनी डिक्लेअर केलं आहे. हे महिलांसाठी पर्टिक्युलरली फोकस करून आपण म्हणू शकतो. स्टार्टअपमध्ये त्यांनी 2 कोटीची जी काही ॲडिशनल तरतूद केली आहे फंडिंगच्या लोनच्या संदर्भामध्ये ही महिलांसाठी फोकस करून केलेली आहे. तो महिलांना दिलेला हा ॲडिशनल बेनिफिट आहे. 5 लाख रुपये त्यांनी 5 लाख पाच लाख महिलांना त्यांनी SC ST कौशल्याचं प्रशिक्षण ट्रेनिंग देण्याचं. पण आता इथे परत 5 लाख महिला भारतामध्ये एकूण 65 कोटी महिला आहेत 2022ला. त्याच्यातल्या फक्त 5 लाख महिलांना तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात आणि म्हणजे तिथे परत मारामारीचा 140 कोटीच्या भारतात 5 लाख महिला खूपच अवघड परिस्थिती आहे. पण ह्याचा अजून एक्सटेन्शन करू शकतो. माझा एक छोटासा मुद्दा असा होता की जो इन्कम टॅक्सच्या बाजूनी जातो की एज्युकेशन सेसमध्ये आपण फीडिंग पॉलिसीज जास्ती जो गेली कित्येक वर्ष आपण एज्युकेशन सेस भरतो आहोत. 2004 पासून आपण भरतो. आज 2024 20 वर्ष झाले एकदम सायलेंट. आपण फक्त टॅक्स स्लॅब रेटकडे आपण फोकस असतो कायम. एज्युकेशन सेस हा मिड डे मीलमध्ये वापरला जातो. मग हाच का एज्युकेशनच्या पॉलिसी रिफॉर्म्स किंवा एज्युकेशनच्या फंडामेंटल एक्सटेन्शनसाठी वापरला जात नाही? जेवण देणं तर हा तर एक पार्ट आहे पण तो एज्युकेशनच्या अंडर कसा येतो हा अजूनही न उलगडलेलं सर्वसामान्य दात्यांना कोरडं आहे. एज्युकेशनमध्ये जो इन्फ्लेशनरी रेट आहे तो 12% म्हणजे 7 वर्षामध्ये एज्युकेशन कॉस्ट डबल होते.
मी ॲज अ टॅक्स पेअर एज्युकेशन सेस तेवढाच देते. अर्थात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बेनिफिट म्हणून पॉलिसी मेकिंग म्हणून हा कुठेही होत नाही मला. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पॉलिसीचे एक्सटेन्शन्स पण घेत नाही आहात, एज्युकेशन कुठेही ब्रॉडन करत नाही आहात. म्हणजे त्या सेसचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मला काय उपयोग होतोय किंवा फायदा होतोय हा मला होतोय आणि त्या पर्टिक्युलर एज्युकेशन सेक्टरला सुद्धा होत नाही. तो फीडिंग साठी जातोय. म्हणजे मुलांना फीड करायला गरज आहे का, तर नक्की आहे. माल न्यूट्रिशनल हा गोष्ट हा वेगळा आहे, पण तो एज्युकेशनच्या अंडर मिक्स करून एज्युकेशनचा च्या नावाखाली गोळा झालेला पैसा हा वेगळीकडे वापरला जातो. ॲज अ पॉलिसी मेकर हा थोडासा उजेडात येण्याची गरज आहे. महत्त्वाचे मुद्दे आदिती तुम्ही मांडले. खरं तर आजच्या दिवसातली जी सगळ्यात मोठी बातमी आहे त्या बातमीकडे परत येऊया. आता आपल्या स्क्रीनवर दिसतात आहेत ते आकडे, जो फायदा होणार आहे साधारणपणे करमुक्त उत्पन्न जेव्हा आपण म्हणतो. गोखले सर, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना जर आपल्याला समजावून सांगायचं आहे की आजच्या घोषणेने त्यांना किती फायदा होणार आहे, कसा फायदा होणार आहे, तर तुम्ही काय सांगाल? हो, 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर कर लागत नव्हता कालपर्यंत, म्हणजे ह्या घोषणेच्या आधी. ह्या पुढच्या आर्थिक वर्षात 12 लाखाच्या आत जो उत्पन्न असेल तर कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे मधला जो 5 लाख हा जो उत्पन्न गट म्हणजे 7 लाख, 8 लाख, 9 8, लाख, 9, 10, 11, 12 हा जो उत्पन्न गटाला कर भरायला लागत होता तो या वर्षी पुढल्या वर्षापासून भरायला लागणार. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 30% जो कर होता तो 15 लाखाच्या वर लागत होता. आता 15चं थेट 24 केल्यामुळे 15 ते 24 हा 9 लाख हा जो उत्पन्न गट आहे त्यांना 25% कर आहे. म्हणजे तिथे प्रत्येकाला 5% करामध्ये सवलत आहे. या नवीन जी कर प्रणालीमध्ये जे बदल आहे त्यात प्रत्येक उत्पन्न गटाला काही ना काही फायदा दिलेला आहे. आपण 12 लाखावर आता कॉन्सन्ट्रेट करतो कारण बहुतेक मध्यमवर्गीय म्हणजे 12 ते 15 लाख आपण म्हणतो, परंतु प्रत्येक म्हणजे अगदी 50 लाख उत्पन्न ज्याला मिळतात त्यालाही 1 लाख रुपये त्याचे वाचणार आहेत. त्यामुळे 1,10,000 ही सगळ्यात जास्त जी आहे. आणि याच्यात एज्युकेशन सेस केला तर त्यात अजूनही थोडी वाढ होऊ शकते. तर मला वाटतं अशा पद्धतीने प्रत्येक उत्पन्न गटाला काहीतरी फायदा देण्याचं एक फार मोठं काम या अर्थसंकल्पाने केलेलं आहे. जे नॉर्मली पूर्वी असं होतं की हायर उत्पन्न गटाला फारसा फायदा न देता लोअर उत्पन्न गटाला काहीतरी सवलत द्यायची आणि ती अत्यंत तुटपुंजी द्यायची. मात्र हा जो अर्थसंकल्प आहे तो हटके आहे, वेगळा आहे आणि नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य करदात्यांना नक्कीच होणार आहे. खरं तर सगळ्यात मोठी बातमी अर्थात आणि सगळ्यात मोठा जो दिलासा मिळाला आहे तो हाच मिळालेला आहे. मात्र जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आजच्या या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहेत ते एकदा आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, सगळ्यात मोठी घोषणा आहे ही आज निर्मला सीतारामन यांनी केलेली. पुढच्या आठवड्यात नवीन इन्कम टॅक्स विधेयक येणार आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे. पुढच्या आठवड्यात काय मिळणार ते आपल्याला बघायचं आहे. तिसरा मुद्दा जो आदितीने काढला होता की कॅन्सरसहित 36 महत्त्वाची जी औषधं आहे ती कस्टम ड्युटीतनं वगळली गेलेली आहे. कॅन्सरवरचे जे उपचार आहेत ते स्वस्त होणार आहे. पुढच्या 6 वर्षात डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठीचं धोरण आहे, त्याचा उल्लेख आता शिंदे सरांनी सुद्धा केला होता. एक महत्त्वाचं पाऊल आपण आत्मनिर्भरतेकडे म्हणू शकतो. 5वा मुद्दा, AI साठी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 500 कोटी रुपयांची घोषणा केलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. कुठेतरी AIचा उल्लेख आपल्याला झालेला दिसतोय. येत्या वर्षभरात मेडिकलच्या 10,000, 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार आहेत. खरं तर आपल्याला माहिती आहे की नीट आणि मेडिकलचं जी ॲडमिशन आता किती कठीण झालेली आहे. एक मोठी घोषणा विद्यार्थ्यांसाठी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा 7वा मुद्दा आहे स्टार्टअपसाठीचं कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपये. एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे नंदनजी. 8वा मुद्दा आहे विमा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणुकीला मंजुरी मिळालेली आहे, ही खरं मोठी घोषणा आहे. इतर घोषणांच्या तुलनेत थोडी मागे पडली. 9वा मुद्दा आहे देशाला खेळण्यांचं आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठीच्या योजना आज त्यांनी जाहीर केल्या आहेत. आणि 10वा, ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा 50,000वरून 1 लाखांपर्यंत आणली आहे. 10 महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले. मात्र या मुद्द्यांच्या पलीकडे टिळक सर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. या संपूर्ण भाषणात फिस्कल डेफिसिटचा उल्लेख झाला, तो 4.4 जर मी चुकत नसेल तर उल्लेख झाला. फिस्कल डेफिसिट आत्ता जो उल्लेख केला गेला, जे जाहीर केलं गेलं, त्याचा नक्की अर्थ काय, म्हणजे ते अर्थव्यवस्थेसाठी कसं आहे? आपण जर सामान्यांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर काय सांगू? एक गोष्ट लक्षात ठेवा की फिस्कल डेफिसिट 4.4% हे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षातली आकडेवारी कमी जास्त असू शकते. त्याचे संकल्पनात्मक आणि व्यवहारात्मक वेगवेगळे अर्थ आहेत, दोन्ही पाहू. ज्या वेळेला कोणत्याही देशाची वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट, हा साधारणपणे जागतिक अर्थकारणामध्ये कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे मूल्यमापन केलं जातं, मग ते विदेशी गुंतवणुकीकरता असेल, तुमच्या कर्ज उभारणीसाठी असेल, तुमच्या रुपयाचं इतर देशांच्या तुलनेमधलं मूल्यांकन असेल, याच्यासाठी ते महत्त्वाचं असतं. त्याचा थोडक्या शब्दात अर्थ सांगायचा तर तो असा आहे की
वित्तीय तूट जितकी तुमची कमी असेल तितकं तुमचं क्रेडिट रेटिंग जास्त असतं. तुमचं क्रेडिट रेटिंग जितकं चांगलं असतं तितकं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्याला मराठीत आपण परसेप्शन म्हणतो, ते जास्त चांगलं असतं. तुमच्या देशाकडे, तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे, तुमच्या देशाच्या सरकारकडे बघण्याचं जर परसेप्शन आणि क्रेडिट रेटिंग चांगलं असेल तर देशांतर्गत आणि देशाबाहेरही जेव्हा तुम्ही कर्ज उभारणी करता तेव्हा तुम्ही कमी व्याजदरांनी करता, हा त्याचा एक अर्थ असतो. दुसरा अर्थ असा असतो की ज्यावेळेला वित्तीय तूट कमी असते त्या प्रमाणामध्ये सरकार म्हणून तुमच्या बाजारामध्ये येऊन पैसे उठवत नाही, म्हणजे तेवढा जास्त पैसा खाजगी क्षेत्राकडे जाऊ शकतो. विशेषतः जे MSME आणि कॉटेज इंडस्ट्रीज आहेत त्यांना तो फायदा होतो. कारण वित्तीय तूट जेव्हा वरच्या पातळीवरती असते तेव्हा ज्याला आपण स्टँडर्ड लेंडिंग रेट आहे, SLR असं म्हणतो, तो वरच्या पातळीवर जातो, त्याचा देशांतर्गत व्याजदरावर परिणाम होतो. हा त्याचा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ साधारणपणे वित्तीय तुटीची चर्चा करण्याचं कारण असं असतं की सरकारनं 4.4 म्हणलं ते एवढ्यात होईल का असं असतं, सरकारनं 5.4 म्हणलं की यांना काय लाज वाटते का असं असतं. तर याच्यामध्ये आपण मगाचपासनं ती 4.4 राहू शकते का याचा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. कारण अर्थसंकल्पीय भाषण झाल्यानंतर जी आपण सगळी चर्चा करतोय त्यातल्या 72 मिनिटाच्या भाषणात अर्थमंत्री काय म्हणाल्या हे म्हटलं, पण अर्थमंत्र्यांनी 2 गोष्टींचा एकदा सुद्धा उल्लेख त्या 72 मिनिटाच्या भाषणात केला नाही आणि ते वित्तीय तूट तुमची किती राहील याच्यासाठी अवलंबून आहे. पहिली गोष्ट, डिसइन्व्हेस्टमेंट नावाचा शब्दच संपूर्ण भाषणात नाही आहे, कालच्या अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात नाही आहे, पण हे पहिल्यांदा होत नाही आहे. 2019 नंतरच्या कुठच्याही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, अर्थसंकल्पीय भाषण बजेट स्पीचमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट हा विषय आलेला नाही. एकंदरीतच मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाची जर कारकीर्द लक्षात घेतली तर होता होई तो सरकारी कंपनीची स्ट्रॅटेजिक सेल ज्याला आपण म्हणतो अशी विक्री करण्यापेक्षा तो प्रॉफिटमध्ये आणण्याकडे लक्ष असतं. तशा पद्धतीचं झालं तर सरकारी तूट आपोआप कमी होते. कारण आजही ज्या सरकारी कंपन्या बाजारात लिस्टेड आहेत त्यातलं किमान 89% वाटा हा केंद्र सरकारचा असतो. एक मिनिट. आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुमच्या असं लक्षात येईल की संपूर्ण बजेट स्पीचमध्ये एक दुसरा शब्द आलेला नाही आणि तो म्हणजे डिफेन्स. डिफेन्स हा शब्द यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अशासाठी महत्त्वाचा आहे की जेव्हा जून 2024मध्ये मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाला तेव्हा राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्री असं म्हणाले होते की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये संरक्षणाच्या एक्सपोर्टपासून आपली देशाची अर्थव्यवस्था 65,000 कोटी रुपये मिळवेल. आर्थिक सर्वेक्षण कालचं असं सांगतं ते 28,700 कोटी रुपये आहेत. हे पूर्णपणाने टॅक्सेशनच्या पलीकडे जाणारं गणित आहे. आणि आज मितीला देशामध्ये आणि जगामध्ये जी काही युद्धसदृश परिस्थिती आहे तर डिफेन्स एक्सपोर्ट वुड बी अनदर थिंग. आणि ह्या 3 दृष्टीने महत्त्वाचं आहे. टॅक्स म्हणून महत्त्वाचं आहे, एक्सपोर्ट म्हणून महत्त्वाचं आहे आणि डिफेन्समध्ये फक्त HAL, माझगाव डॉक, BEL, BDL याच कंपन्या काम करतात असं नाही. त्यांचे जे सपोर्ट सिस्टम्स आहेत ते सगळं आपल्या देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या MSMEला दिलेत. म्हणजे साधं उदाहरण घ्या की एका सबमरीनला 1378 सेन्सर्स लागतात. ते सेन्सर्स आपल्या देशामध्ये 2,500 MSME बनवतात. हे जर गणित लक्षात घेतलं तर तुमच्या वित्तीय तुटीचं महत्त्व लक्षात येतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.